श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळेजण? तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाओ ही बाप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना. तर तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, आज आहे आमच्या मानसचा वाढदिवस. तर आता काय खायला बघा, चहा आणि बटर आणलाय, खारी बटर, ते खायला लागलाय. शाळेला जाणारच की नाही? काय करणार शाळेत जाऊन? किती आणलंयस? ह्याच्या शाळेत म्हणे बघा 120 मुलं आहेत म्हणे. 120 मुलांना मॅडमानं 150 चॉकलेट घेतलाय. मावर की परदेशात रिक्षा येईल. आज मानसचा बड्डे आहे म्हणून त्याच्या आवडीचं त्याला डब्यातनं द्यायचं होतं. तर त्याला विचारलं काय पाहिजे, तर तो म्हणाला आहे डाळीच्या पिठाची डामटी. तर हे बघा, बेसन पोळी बनवायला मी छोट्या छोट्याच बनवते, तर ह्याला आम्ही डाळीच्या पिठाची डामटी असं म्हणतो. तर हे बघा, कुरकुरीत तेल लावून छान होतं. ह्याच्यासोबत त्याला चपाती वगैरे काही लागत नाही, नुसतंच हे 4-5 नेला की त्याचं पोट भरतं. तर त्याला तेच मी आज डब्यातून देणार आहे. तर बघा, सकाळचं काही रुटीन मी जास्त दाखवलं नाही, कारण रोज रोज तेच असतं. तर इथे बघा, मी कांदा मोठा मोठा असं चिरून साल काढून घेतलेले आहे. इकडे 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत आणि बटाटे साल काढून घेतलेले आहेत. तर हे मोठे कांदे आहेत, ते पोह्यासाठी लागणार आहेत आणि 2 बटाटू घेतलेले आहेत. तर काय काय मी बनवणार आहे तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं फ्लावर देखील आहे बघा, तो देखील बारीक चिरून घ्यायचा आहे आणि टोमॅटो देखील धुवून ठेवलेले आहेत, ते देखील चिरून घ्यायचे आहेत. तर मी आज बनवणार आहे बघा फ्लावर बटाट्याची भाजी, रस्सा भाजी. तर ते गॅसवरती तेल ठेवलेलं आहे जास्ती थोडं, त्यामध्ये मी बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि बटाटे थोडेसे सोनेरी रंग येऊपर्यंत तळून घ्यायचं आहे. तळून घेतल्यामुळे फ्लावर बटाटा भाजीला खूप छान अशी रिच अशी टेस्ट येते. इतकी छान दिसते की तुम्ही देखील अशाच पद्धतीने करा. पण नेहमी असं हे तळून म्हणजे आपल्याला शरीरासाठी पण चांगलं नसतं, पण कधी कधी तर चालतं. जेव्हा काहीतरी असा खास दिवस असतो त्यावेळी असं चालतं. तर इथे बघा, मी बटाटे तळण्यासाठी ठेवलेले आहेत. तर थोडासा गोल्डन कलर आला की ते काढून घ्यायचे. तर हे बघा, बटाटे मी आता काढून घेते आणि तेलामध्ये आता टाकलेला आहे मी फ्लावर. तर फ्लावर देखील तळून घ्यायचा आहे तेलामध्ये, तो देखील थोडासा ब्राऊन कलर आला की मग तळून घ्यायचा आहे. तर इथे फ्लावर आणि बटाटा एका पातेल्यामध्ये मी तळून काढून घेतलेला आहे. आता त्या तेलातलं तेल थोडंसं कमी करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि लसूण परतून घेणार आहे, म्हणजे ते आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे. तर ते कांदा टोमॅटो मी भाजून घेते. मी 7ला सांगितले. तर बघा, इथे पातेल्यामध्ये मी 1-2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं जिरं आणि जो कांदा आणि टोमॅटो लसूण भाजून घेतला होता त्यामध्ये थोडंसं आलं टाकून ते मिक्सरला बारीक करून फिरवून पेस्ट करून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही पेस्ट. तर आता तेल तापल्यानंतर ही पेस्ट तेलामध्ये टाकायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे. तसं हे सगळं भाजलेलंच आहे, खूप वेळ काही लागत नाही पेस्ट भाजायसाठी. तर थोड्याशा वेळामध्ये भाजून होतं. तर 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, धनापूड आणि गरम मसाला टाकून सुद्धा परतून घेणार आहे आणि मग फ्लावर आणि बटाटे त्यामध्ये टाकून थोडंसं गरम पाणी ओतून शिजत ठेवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि ज्यावेळी भाजी शिजते त्यावेळी घरातली थोडीशी जी आपली दुधावरची साय असते ती 1 चमचावर टाकून लगेच परतून घ्यायचं आहे आणि लगेच भाजी उतरून ठेवायची आहे, खूप वेळ ठेवायची नाही गॅसवरती. तर मी भाजी फोडणी टाकत होते तितक्यात आहोंचे एक मित्र आले होते. ते मानससाठी केक वगैरे खाऊ काय काय घेऊन आले होते आणि आहो पण घरी नव्हते, त्यामुळे मी त्यांना पाणी वगैरे देण्यासाठी गेले. तितक्यात मग माझा हा व्हिडिओ करायचा राहून गेला. तर त्यांनी काय काय आणले बघा मानससाठी. तर हा मस्तपैकी असा खूप छान असा सुंदर केक आणलेला आहे, खूप छान याला डिझाईन आहे. तसेच ही एक माझाची बॉटल आणलेली आहे आणि हे मिक्स फ्रूट श्रीखंड एक आणलेलं आहे. तर ते आहो घरी नव्हते त्यामुळे ते काही थांबले नाहीत, फक्त दिले आणि निघून गेले. तर त्यांना थांबा म्हटलं पण थांबले. पण केक ते खूप छान आणला. तर हे बघा, खेडेगावातनी असं असतं, गल्लीतली आमच्या सगळी चिली पिली लहान मोठी सगळी मुलं आलेली आहेत. तर ती सगळी अशी बसतात आणि मग केक वगैरे कापायचा. तर आमच्या इकडं खूप साधेपणानेच बड्डे असतो, असं काय
खूप मोठं असं वगैरे काही नाही, तर लहान मुलांची हौस असते. तर मुलांना मुलंच लागतात, मुलं आली तरच त्यांना बरं वाटतं. तर फुगे वगैरे 5-7 आणून ती मानसने स्वतः सगळी तयारी केली. त्याचं त्यानं फुगं वगैरे आणलं आहे आणि फुगून वगैरे लावला आणि त्याच्या एका मित्राच्या हातात ते स्प्रे दिला उडवण्यासाठी. तर बघा इथे मी आरत्या वगैरे लावून घेत आहे आणि मग मानसचं ऑक्शन करून घेणार आहे. त्यानंतर मग केक वगैरे तो कापेल. तर मुलांचा तुम्हाला दंगा दाखवते, कशा पद्धतीने दंगांचा चालू आहे. तर काय सुद्धा ऐकू येत नाही किंवा काही नाही. तर पहा. Happy birthday ya kawan. अरे तर बघा ही सगळी मुलं अशी उभी राहिलेत, त्यामुळे काही दिसत नव्हतं. तर त्यांच्या पाठीमागं मी कॅमेरा लावला होता, त्यामुळे सगळ्या मुलांना पहिला मी खाली बसवून घेतलं. खाली बसा की, खाली बसा तिथे व्हिडिओ होत नाही तर बघा मी मानसला कुंकूचा नाम वडिलांनी हळद लावल्यावर तेव्हा त्याच्यात मित्र म्हणायला लागला, काकी लग्नाच्या आधी हळद लावायची नसते, म्हणून सगळे बघा कसे जोरजोरात हसायला लागले. तर सगळ्या मुलांनी बघा पेन, वही, किस पेन्सिल काय घेऊन आले. ते आता त्यांचं द्यायचं गोंधळ चालू आहे. मानसला सगळेजण एक द्यायला लागले. सगळ्या मुलांना खाली बसायला सांगितलं आणि त्या सगळ्यांना पोहे दिले खाण्यासाठी. तर कसं वाटलं तुम्हाला मानसचं बड्डे सेलिब्रेशन? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब देखील करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.